आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. अर्थातच नवीन विषय, नवीन मुद्दा आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. मी आता जिथे उभा आहे ते म्हणजे महाड मधल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये आणि माझ्या मागे बिर्ला कंपनी जी आपल्याला पाहायला मिळत असेल. आणि सुरुवातीच्या दृश्यांमध्ये ह्याच बिर्ला कंपनीचे अधिकारी बाळटेके साहेब त्यांच्या गाडीमधनं उतरून माझ्याशी कशी चर्चा करत होते हे देखील दृश्य बघा. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी मी बाळटेके साहेबांशी फोनच्या माध्यमातून संपर्क साधला होता आणि ती देखील ऑडिओ क्लिप आपण ऐका. वरच्या पदावर किती लोकांचा जॉब या ठिकाणी आहे महाडच्या स्थायिक पुत्र? तुम्ही मला सांगितलं त्या दिवशी 25% बाळटेके आपणच ना, म्हणजे 25% आहेत म्हणून आपण. पण आता ह्या ठिकाणी महाडच्या स्थायिक पुत्रांना पहिलं प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे की नाही? तुम्ही म्हणताल मला सांगायला इथं जी कंपनी लावलेली आहे पेंट इंडस्ट्री लावलेली आहे. पेंट इंडस्ट्रीसाठी जे लागणारे टेक्निकल माणसं आहेत ते इथं नसेल तर कुठे येणार? मला सांगा नाही, ते नाही आहेत आपल्याला माहिती आहे का? आपल्याला माहिती आहे महाडमध्ये नाही, तालुक्यात कोणी नाही. मला सांगा एशियन पेंट होतं आमच्याकडे जी काही मला एवढं सांगा, बिर्ला कंपनी टॅक्सची आहे, मराठी माणसांची जागा या ठिकाणी घेतलेली जमिनी भले तुम्ही पैसे दिले असणार कंपनीने, मात्र या ठिकाणी जर मराठी मुलांना म्हणजे महाडच्या स्थायिक पुत्रांना जर 25%वर म्हणजे वरच्या पदावर दिलेलं आहे रोजगार, पण मराठी महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना दिलं म्हणून असं नाही बोलत आहे मी, पण परप्रांती म्हणजे अमराठी मुलांना या ठिकाणी रोजगार 15 ते 16% बोलतात. पण माझ्या माहितीनुसार या ठिकाणी जास्तीत जास्त अमराठी माणसाला तुम्ही रोजगार दिलेला ते देखील वरच्या पदावर. हे योग्य आहे का? मला एवढं सांगा, महाडमध्ये कशावरनं नाही आहे एवढं शिक्षण म्हणजे लोन कर्ज काढून आपल्या मुलांना शिकवतात, मात्र रोजगारापासून वंचित आहेत. तुम्ही म्हणताय ना की बाबा माझ्याकडे आहेत बाबा एवढी लोक आहेत, त्यांची लिस्ट दाखवा ना. मी काय बोललो तुम्ही लिस्ट मी भरपूर आणून देऊ शकतो तुम्हाला, पण त्या दिवशी पण आलेलो भेटायला. त्या दिवशी तुमच्या सेक्युरिटी गार्डनी बोललं की या ठिकाणी आता साईट मीटिंग मध्ये. मग मी परवाच्या दिवशी तुम्हाला 4 दिवस पूर्वी मी कॉल लावला तुम्हाला. तुम्ही बोलले की माझ्याकडे तेवढं नाहीये. शिर्के नावाची व्यक्ती, तुम्ही बोलले नंबर देतो, तो देखील नंबर नाही मला भेटला ना. त्याच दिवशी पाहिजे होता साहेब. मी 2-3 दिवस वाट बघितली नाही एवढंच सांगा मला. तुमची वेटिंग बघत होतो, तुम्ही नंबर शेअर करणार व्हॉट्सअपवर निदान किंवा मला टेक्स्ट करणार एवढं मला गॅरंटेड होतं, पण त्या दिवशी पण तुम्ही नाही केलं. मग मी आता माझं काम करतोय, मी फक्त रोजगार मिळवून देण्याची माझ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. यासाठी संपर्क साधलाय फोनच्या माध्यमातून माझे महाड न्यूज चॅनल मधून मनोज टेंडेकर बोलतोय. कारण साहेब आता मला माहिती मिळाल्याप्रमाणे आपण बोललात की 25% वरच्या पदावरती महाडचे स्थायिक पुत्र आहेत, पण महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना तुम्ही दिलाय रोजगार, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. 80%वर आहेत, पण परप्रांती तुम्ही बोललेत की 16% उत्तर भारतीय, 16% की 8% तुम्ही बोललेत. पण मला हा प्रश्न महत्वाचा करायचा आहे तुम्हाला की तुम्ही म्हटल्याप्रमाणे की महाडचे 25%च का? आता तिकडे जे देशमुख कांबळा आहे त्या ठिकाणी देखील स्थायिक पुत्र आहेत काही. आपल्या महाडमध्ये अपाट शिक्षण घेतलेलं आहे, त्यांना रोजगार का नाहीये वरच्या पदावर? जरा जोर बोला साहेब, तुमचा आवाज कॅच होतोय. कसं माहिती का, आता मी राईट पर्सन नाहीये तुम्हाला की बाबा ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला. ऍक्च्युली आपण समोरासमोर भेटून बोललो असतो किंवा आमचे जे टेक्निकल सर आहेत ते जर बोलले असते तर बरं झालं असतं. मला सांगा, आता तुम्ही टक्केवारी बघितली असेल मराठी माणसांची, म्हणजे महाड मधल्या स्थायिक पुत्रांची किती आहे? 20 ते 25 तुम्ही सांगितलं. तर 20 ते 25 म्हणजे काहीच नाहीये सर. साहेब मला असं बोलायचं आहे की महाड मधल्यांना पहिलं प्राधान्य भेटायला पाहिजे ना, महाड तालुक्यातल्या. आता अपाट शिक्षण, काही तर कर्ज घेऊन शिक्षण घेत आहेत केमिकल इंजिनियर होण्यासाठी किंवा इतर काही वरच्या पदावर जॉब भेटायला, वरच्या पदावर काम मिळवण्यासाठी, मात्र त्यांना तो रोज म्हणजे त्या प्रकारे ते पदच भेटत नाहीये. मग मी असं बोलत नाही महाराष्ट्रातल्या मराठी मुलांनाच तुम्ही घेतलंय, चांगली गोष्ट आहे, पण महाड मधल्या स्थायिक पुत्रांना पहिलं प्राधान्य भेटायला पाहिजे ना. इतकी मोठी बिर्ला कंपनी, त्या कंपनीमध्ये महाडमध्ये ते देखील रायगडच्या पायथ्यामध्ये आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये ही कंपनी उभारली आहे, पण त्या ठिकाणी जर रोजगार जो मिळायला पाहिजे वरच्या पदावर तेच नाहीये.
सर या प्रश्नाचं उत्तर ऍक्च्युली ना आमचे जे PR चे सर आहेत अरुण शिर्के साहेब, हम्म. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट शेअर करतो, एकदा प्लीज तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. ते हो. तुम्हाला रितसर उत्तर देतील. ऍक्च्युली कसं मी फार ग्राउंड लेवलला काम करतो, हम्म. त्याच्यामुळे ह्या प्रश्नांची उत्तर तशी टेक्निकली माझ्याकडून येणार नाहीयेत. हम्म. मी तुमच्याशी नंबर शेअर करतो, त्यांच्याशी एकदा बोलतो आणि तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. हो ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद ओके. साहेब. मंडळी, आता आपण पाहिल्याप्रमाणे दृश्य असतील किंवा ऑडिओ क्लिप असेल, त्यामध्ये माझे प्रश्न असे होते की किती टक्के महाडच्या स्थानिक पुत्रांना ह्याच बिर्ला कंपनीमध्ये वरच्या पदासाठी रोजगार मिळालेला आहे. तर 12% साहेबांनी सांगितलं होतं कोणच्या माध्यमातून 25%. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठी माणसांना 80% वरच्या पदावरती या ठिकाणी रोजगार दिलेला आहे. आणि बघायला गेल्यानंतर अमराठी मुलांना देखील या ठिकाणी वरच्या पदावरती 15 ते 16% रोजगार या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. माझा मंडळी असा प्रश्न आहे, पहिलं प्राधान्य कोणाला दिलं पाहिजे? महाडच्या स्थायिक पुत्रांना की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या मराठी मुलांना की अमराठी मुलांना? माझं एवढंच म्हणणं आहे मंडळी, या ठिकाणी 25% नाही, महाडच्या स्थायिक पुत्रांना 80 काय 100%च्या वरच्या पदासाठी रोजगार या ठिकाणी उपलब्ध करून दिला पाहिजे. मात्र तसं होत नाहीये. 1.5 वर्ष ह्या कंपनीला उभारून झालेले आहेत, मात्र मराठी माणसाच्या जमिनीवरती या ठिकाणी ही बिर्ला कंपनी उभारण्यात आलेली आहे. मात्र दुर्भाग्य महाडकरांसाठी आहे की या ठिकाणी रोजगार, इतकं शिक्षण घेऊन आपल्या आई वडिलांनी कर्ज काढून आपल्या मुलांना अपाट शिक्षण देऊन देखील या ठिकाणी रोजगार मिळत नाही. मग असं शिक्षण काय लोणचं घालायला पाहिजे? जेवढी नामांकित ही कंपनी या ठिकाणी स्थायिक पुत्रांना अर्थातच महाडकरांना मिळत नाहीये आणि मग रोजगारापासून वंचित राहिल्या कारणाने महाडकरांचे सुपुत्र मुंबई किंवा इतर राज्यांमध्ये जाऊन रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र त्या ठिकाणी देखील रोजगार मिळत नाही. म्हणजे आता विचार करा, या ठिकाणी अनेक कंपन्या आहेत, त्या ठिकाणी देखील मराठी मुलं, महाडची स्थायिक मुलं किती वरच्या पदावरती काम करत असतील असा प्रश्न आहे. बिर्ला कंपनीत जर 25% मुलं जी स्थायिक पुत्रांना घेतलं जात असेल वरच्या पदासाठी, तर आता विचार असा करायला लागेल की प्रश्न महत्वाचा निर्माण होतोय की आपल्याच मातीमध्ये, आपल्याच महाडच्या मातीमध्ये एवढी मोठी नामांकित कंपनी जी बिर्ला कंपनी उभारण्यात येते आणि मात्र ह्याच कंपनीमध्ये महाडचे स्थायिक पुत्र 25% वरच्या पदावरती कामासाठी घेतलेला आहे. मंडळी, मी इथेच थांबतोय. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा. मी मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड.